नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये झालेली आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे हे सविस्तर आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी या जीवनातील संकटे आणि आव्हाने ही नवीन गोष्ट आहे नाही। सर्वांच्या लहरी पिकाचे नुकसान त्याचबरोबर बाजारभावातील चढउतार यांना सामोरे जावे लागते। शेतकऱ्यांची सवय आहे, मात्र गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या अनेक नवीन आव्हाने तोंड द्यावे लागतात। दुष्काळीमुळे पिके नष्ट होणे, पुरामुळे शेती बुडणे, अनेकदा उत्पन्नाचे खर्च न भागणे, त्याचबरोबर कोरोना महामारीमध्ये बी शेतकऱ्यांचे खूप काही मोठे नुकसान झाले आहे। लॉकडाऊनमुळे बी खूप काही बाजारपेठा बंद पडलेल्या होत्या, त्यामुळं ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले होते, उत्पन्नाचे भाव घसरले होते, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जाचे परतफेड करणे हे कठीण गेले होते। अशा प्रकारे हे शेतकऱ्यांची उपासमारीची वेळ आली होती आणि त्याचमुळे आपल्या राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने कर्जमाफीचा मोठा दिलासा दिलेला आहे। अशा संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे। तर आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत। या कर्जमाफीचा लाभ फक्त थकबाकीदार जे थकलेले परतफेड करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे। जे शेतकरी बँकेकडून घेतलेले कर्जाचे परतफेड करू शकत नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र कर्जमाफीसाठी अटी व नियमाचे पालन करणे खूप एकदम आवश्यक आहे। तर आपण कर्जमाफीची प्रक्रिया कशी पाहणार आहोत। जिल्ह्यातील प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे। पहा तर थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विविध कागदपत्रे सादर बी करावे लागतील। यानंतर योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल आणि त्याचबरोबर सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात कर्जमाफीवरती मतभेद बी होतील। कर्जमाफीचा प्रश्नावरती अनेकदा राजकीय वाद बी झाले आहेत, मात्र सरकारने गरिबांचा कल्याण करण्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकरी वर्ग हा समाधान व्यक्ती आहे। कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना नसून कर्जमाफी ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायमस्वरूपी उपाय शोधावा लागेल। शेतीमालाला योग्य भाव मिळणे गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे। त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजे। त्याचबरोबर शेतकरी कुटुंबांना शिक्षण आणि रोजगाराचे पर्याय निवडून द्यावा लागणार आहे किंवा त्याचबरोबर जे काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये सुद्धा यांना प्राधान्य दिलं पाहिजे। फक्त आणि फक्त कर्जमाफी ही केवळ थोडी दिलासादायी उपाययोजना आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटना एकत्र येऊन प्रयत्न करतात। तर मित्रांनो, आपण हे थोडक्यात माहिती पाहिली आहे। कर्जमुक्तीमुळे कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी पात्र नाही आहेत आणि हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।